लोणार तालुक्यातील बीबी महसूल मंडळातील वझर आगाव, भुमराळा, सावरगाव कासारी आणि शिवरात परिसरात ढगफुटी सदृश पावसाने शेतीचं भीषण नुकसान झाले. परिसरातील सर्व शेतांना तलावाचे स्वरूप आले असून शेतातील पिके पूर्ण नष्ट झाली आहेत. परंतु शासनाच्या सध्याच्या आदेशानुसार केवळ नदी व नाल्यांलगतच शेतजमिनींचेच पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे सखल भागातील आणि सततच्या पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी वंचित राहतील. या संदर्भात शासनाने नदी नाल्याची ही अट रद्द करून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकरी रघुनाथ आघाव यांनी केली. मी आज उभा आहे वझर आगाव भुमराळा शिवाराच्या मधोमध या ठिकाणी भुमराळा शिवारामध्ये, आणि आपण पाहतोय हे जे शेतामध्ये पाणी साचलेलं आहे, यामुळं या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे आणि या ठिकाणी त्यांच्या सोयाबीनचं पीक अक्षरशः नष्ट झालेलं आहे. तर माझी प्रशासनाला विनंती आहे की साहेब, जून महिन्यामध्ये आम्ही पेरण्या केल्यात आणि त्यानंतर 25 ते 28 जून दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. त्यावेळी बीबी महसूल मंडळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 175 मिलीमीटर पावसाची नोंद ही पर्जन्यमापक यंत्रामध्ये केलेली होती, परंतु आपले त्यावेळेस पंचनामे झाले नाहीत. आणि आता जुलै महिन्यामध्ये सुद्धा पाऊस झाला आणि या शेतामध्ये पाणी पाहतोय, अद्यापपर्यंत पाणी आटलेलं नाही. आणि हे पाणी कधी आटेल हे सांगता येत नाही, कारण या शेतामध्ये जवळपास कमरे इतकं पाणी साचलेलं आहे. आणि आम्ही मागणी केल्यानंतर पंचनाम्याचे आदेश दिले, पण साहेब पंचनाम्याचे आदेश असे दिले की आमच्या या शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. याचं कारण सांगतो साहेब, तुम्ही आदेश दिलेत पंचनाम्याचे, कसे दिलेत? तुम्ही नदीकाठचे नाल्याकाठचे आदेश दिलेत आणि आता हे 500 ते 1000 मीटर अंतरावर नदीपासून हे जमिनी आहेत. पण साहेब सांगा, ह्या जमिनी कशा बसणार? तुम्ही तर तुमच्या कर्मचाऱ्यांना सक्त आदेश दिलेत की फक्त नदीकाठचे नाल्याकाठचे घ्या, आणि आता हे नुकसान तर तुम्हाला दिसतंय. माझी माननीय तहसीलदार साहेबांना विनंती आहे, साहेब तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा ना, तुम्हाला बघायला काही अडचण आहे का? तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघा.